खरं तर आत्ताच्या लहान मुलांच्याकडे पहिल्यावर मला आपलं लहानपण बरं वाटतं, कारण की ह्यांना मोबाईल असल्याशिवाय काहीच खाऊ वाटत नाही, काही करू पण वाटत पण आपलं तसं नव्हतं. पण घरी आल्या मम्मी म्हटली चल जरा खायला घरात जायचं. जुनं घर आमचं तुम्ही बाहेरनं पाहिलं, पण आतनं चला धावतो आम्ही. एवढ्याशा घरात सगळीजण राहत होतो. पण काय पण म्हणा, किती मोठं घर बांधलं तरी जुन्या घरात जी सुख आहे का नाही ती कशातच नाही. येणाऱ्या पिढीला डायरेक्ट बंगल्यात राहावं वाटतंय, पण जुन्या घरात मातीच्या घरात कसं राहायचं असतं ते माहित नाही, कारण की त्या घरात जागा कमी असल्यामुळे आपल्या लोकांशी जास्त संवाद होत होता. त्यामुळे जुनं ते सोनं हे नक्कीच खरं आहे. घरी आल्या डायरेक्ट ताईने मला पेढा चारला. पण जाऊ द्या, आता आपल्याला जायचं होतं म्हणजे आपल्या दुकानावरती, पण घरी थांबून काय चालत नाही. आल्याला ह्याची केस बघून जरा म्हणलं आज फा करून टाकू. या फामुळे तर हा लयच रागवलं आणि त्यामुळे लागला लाजायला. चेष्टा मस्करी करत आल्याला विपल्या, मग त्याच्याकडे घेतलेला चहा सगळ्यांनी रेटला. आणि आता वेळ झाली ती म्हणजे आपल्या दिवसभराच्या कामाची सुट्टीची. पण घरी जायच्या आधी सगळी साफसफाई करणं आपलं कर्तव्य आहे. ते बजावत मी डायरेक्ट निघलो तर घरी, पण जाताना पाऊस होता त्यामुळे दोघं पण न थांबता डायरेक्ट निघलो बघा घरी. आता तेवढं तुमच्या एका व्यवसायदाराला नक्कीच फॉलो करा आणि तेवढं तुमचा सपोर्ट राहू द्या.